मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही माहीम कॉटेज चेकआउट करून चाललो आहोत आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला सेतानमध्ये. सेतानमध्ये आम्ही केलिंगाज इग्लू बुक केला आहे. तिकडे बघूया काय कंडिशन आहे. आता तिकडे -2 टेम्परेचर आहे. खूपच थंडी आहे मॉर्निंगमध्ये. काय होणार काय माहीत नाही पुढे. लेट्स सी. तर आता आम्ही पोचलेलो आहोत केलिंगा हॉटेलमध्ये आणि इथे आम्ही स्नोमे लागणार आहे. ॲडिशनल विंटर सूट्स घालू. आता आपण एंटर करत आहोत त्यांच्या कॉमन चेंजिंग रूममध्ये. तर ते तुम्ही बघू शकता. वर्षा रेडी आहे आणि मी सुद्धा विंटर सूट घालून तयार आहे. तरी तिथं वर्षा आणि मी रेडी आहोत जाण्यासाठी. हो 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 हो. वर्षा इथे आतमध्ये बसलेली. तिला काही बाहेर असं वाटत नाही. थंड थंड. ती एक्सायटेड नाही असं वाटतं मला. मी एक्सायटेड आहे पण मला इथूनच नाही भिजायचंय. मी बाहेर तिथे गेल्यानंतरच मस्त मजा करेन. तिथे पण हे सगळं आहे ना. आपण पोचलो आहोत सेतान विलेजमध्ये आणि इग्लूपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला थोडं चालत जावं लागेल. तर हा इथून एक छोटासा रस्ता आहे. थोडा रिस्की आहे. त्यांनी रस्सी वगैरे लावलेली आहे जाण्यासाठी खाली. समोर वर्ष चालते. अरे खूपच खाली आहे. खूप किती खाली तिकडे. ते हो तिकडे ते तो चालला ना तसा तो काय खालचा. ते पब्लिक हे स्लायडिंग करत जातात इथून खाली आणि हे त्यामुळे जायचं पुढे. दोघं जण आमच्याच कॅबमध्ये होते. ते पुढे पोचले तिथे. मला वाटतं ते खाली इथे एक लाईट पेटते आहे. तोच इग्लूचा पॉईंट आहे. तर आपण मे बी नेक्स्ट 5 मिनिटमध्ये पोचू. आता फायनली इथे आपण आता इग्लूच्या इथे पोचलो आहे. खाली तुम्ही बघू शकता इथे इग्लूज 1 2 3 4 आहे. तिथे इथे 4 तिथे 1 5 आहे. 2 3 वी रीच हियर ॲट इग्लू स्टे. नाइस एटमॉस्फेयर. हेलो सर जी. बहुत अच्छा एक्सपीरियंस था. ट्रेकिंग टाइप था. चलिए. आपका नाम? खेकराम. केकू. केकू. हेलो मैम. अभी कितना अपने को खाने क्या है? हाँ जी. खाने का अरेंजमेंट कहाँ पे है? खाने का अरेंजमेंट चलिए. 2 बज के आने में ही खाने के लिए इन्होंने कुछ अरेंजमेंट की हुई है. यहाँ गर्म पानी है पीने का. चाय बिस्किट. गर्म पानी. आग जला हुआ है. अंदर जाते हैं. अगर कुछ तो गर्म करने के लिए रखी है. टेंट मधून ते व्यू. गुड जॉब वर्षा. आय एम प्राऊड ऑफ यू. बर्फाने हात धुते बघा जरा. टॅलेंट बघा टॅलेंट. We are ready for the lunch. काय बघ जरा काय काय. In lunch we have rice,
rice, and then दाल sabji, and this one is rice. Okay, this is Dal. Dal and this is sabji. Salad and papad. अरे मिल गया। चलो तो अभी लंच के बाद कुछ एक्टिविटी करते हैं। बैठो बैठो बैठो। पहले पैर अंदर डालना ना। अच्छा से बैठना फिर पैर आगे करना। पैर आगे कर डिस्प्लेस कर पैर। हाँ बॉडी टच होने नहीं देना अपने नीचे। बॉडी क्या थोड़ा पीछे आइए पीछे। बम टच होने नहीं देना अपने ग्राउंड पे। ओके बम टच ऐसे ओके रेडी रेडी टू क्रॉस अरे नाइस भारी है तो चलो अभी लीस्ट एडवेंचरस नो एक्टिविटी। अभी ये अभी ऊपर लेके जाना जा लेके अभी हाँ ऐसे 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 करके जाओ। अरे यार रस्सी रहना चाहिए था इसको ना इसमें मतलब कैसे खींच के वो लेके जा सकते हैं। सर वाईफ के लिए क्या क्या करना पड़ता है इधर आता घेऊन चाललोय वरती बघ तिला बसायचं आता इथे गोकर पकडशील ना खाली बैठो बैठो दोनों बैठो दोनों आ जाओ दोनों दोनों आ जाओ। मग चांगलं आहे मी खाली ना पहले आप दोनों सामने फिर थोड़ा अंदर अंदर कैसे बैठे दोनों पैर डाले पहले से बैठो ना आप दोनों एक यहाँ फिर से अंदर अंदर आ जाना। ओके गिरेगा नहीं ना बस 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 ठीक है हाँ पैर ऐसे ऊपर पैर थोड़ा स्ट्रेट रखना ना आप लोगों ने। वो वी शेप करने का आना चाहिए तो रुकता नहीं आमच्या गावात असं सांगता येत ना वर्षा इथे हार्टचं बनतं ना झालं आता संध्याकाळचे 6 वाजलेत वर्षा फुल तयारीमध्ये आणि वाढत चाललं आहे इग्लू बघायला जायचं आता आम्हाला यांनी नंबर 6चा इग्लू दिलेला आहे बघू कसा आहे इग्लू आणि कसा दिसतो आतमधून कसं आहे आतमध्ये काय काय आहे आधी खूप घाबरत होती वर्षा इथून जायला आता ती काहीच नाही घाबरत आहे कारण की दोनदा पडली आहे छानपैकी मी आता एक्सपर्ट झालं एकदम हा इग्लू आहे हा इग्लू नंबर आहे 6 तर हाच आमचा इग्लू आहे चला आतमध्ये जाऊया आतून कसं दिसतं बघा खाली थोडं वाकून जायला लागेल ओ वाव आम्ही इकडे वाकून आलेलो आहे थोडा अंधार आहे तिकडे लाईट आहे वाटतं तिकडे जायचं आतून तिथे हे आतमधून पूर्ण असा वरतून बर्फाचंच आहे अशा तिकडे गेले लाईट चालू करायला लाईट चालू नाही त्यांनी बंद केलं ठीक आहे नंतर बघूया हे ते ब्लँकेट्स टाईप आहे आणि खाली इथे गादी चला तर आता बाहेर जाऊया इथे बाहेर चालली ते 5 4 3 2 एक असे अजून 5 आहेत एकूण टोटल 6 इकलो आणि ते ट्यूब राईड करताना आणि आता आम्ही जाणार आहोत स्कीइंग करायला A few moments later. कॅमेरामॅन ऐसे घूम रहा है कॅमेरा म्हणणे वाटलं तुला परत करावं लागेल मार दूं भाई मारेगा अब ये
उडव आता, उडव. अजून 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 अजून. ये तोंड पुढे कर, तोंड पुढे कर. दिखले रे मुझे कुछ भी. ये वर्षा इकडे स्नोमॅन बनवायच्या तयारीमध्ये आहे. रात्री काय करणार त्या स्नोमॅन बनवायचे पूर्ण बर्फामध्ये. इकडे तर पूर्ण अंधार झाला, इकडे काहीच नाही दिसत आहे. इकडे हे 5 इग्लू आहेत आणि इकडे 2. इकडे थोडीशी लाईट आहे आणि इकडे यांचं किचन आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड लेअर. थोडा इन प्रोग्रेसमध्ये आहे. डोळे वगैरे झालेत लावून, हात पण लावून झालेत. हातासाठी विचार करतो काठा लावायचा. काठा आता सकाळी मॉर्निंगमध्ये जेव्हा भेटेल तेव्हा लावू. जे आता इथे काहीच दिसत नाही आहे, अंधार पूर्ण. आता रात्रीचे वाजलेले आहेत 11. सर्वजण झोपलेत. इकडे 2 जण कोणत्या जागेत अजून. आमचं पण डिनर करून झालेलं आहे. डिनर पण चांगलं होतं. आणि हा आमचा इग्लू दिसत तर नसेल इथे नंबर. तर आता आम्ही जातो मध्ये. झोपशील ना? झोपशील ना म्हटलं? हॅलो गाईज, तर आता आम्ही इग्लूमध्ये आहोत. इथे 2 लेअर आहेत. एक स्वेटर टाईप आहे आणि एक प्लास्टिक टाईप आहे. दोन्ही पण चांगलेच जाड आहेत. आता दोन्ही साईडला चेन आहेत, तर चेन दिसतात की माहीत नाही. दोन्ही साईडने लावायचे आहेत. पहिलं स्वेटरवाल्या टाईपचं आणि नंतर प्लास्टिकवाला. तर ते लावून घेते एकदा. आणि त्यांनी आम्हाला ही हॉट वॉटरची पिशवी पण दिलेली आहे पायाखाली ठेवायला. त्यामुळे चांगलंच हीट राहते. आणि गरम पाणी पण दिलेलं आहे. तर ती हॉट वॉटरची बॅग पायाखाली ठेवले, चेन लावले. तर वी ऑल सेट. तर आता आपण भेटूया उद्या मॉर्निंगला. गुड नाईट, बाय बाय. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही चाललो आहोत इग्लूच्या बाहेर. बघूया बाहेर कसं दिसतंय साईडला. अरे बापरे, धुका बघ किती आलं ते. हो माय गॉड, सगळे धुकंच झाले आता. अरे बापरे, कुठे आलोय आपण? इथे कोणच नाही इकडे, सर्व झोपलेत. फायनली रेडी झालेला आहे. चलो गाइस, वी आर गोइंग टुवर्ड्स मलायनाथ नाव. आमचा टाइम आणि पैसे सर्व संपलेले तिकडचे. हाँ, ये अभी अपने को और इधर जाना है. ये वाला पॉइंट मंदिर है वहाँ पे. हे सर्व शेतांमधली घरं, बर्फाच्या खाली घरं होती.
हॅलो गाईज. तर आता आम्ही पोचलेलो आहोत दिल्ली एअरपोर्टला. काल मनालीचं थोडं वेदर कंडिशन खराबच होतं, त्यामुळे आम्हाला ब्लॉग करायला भेटलं नाही. तर आम्ही काल केलिंगाज हॉटेलमधून चेकआउट केलं 6 वाजता. पाऊस खूपच होता. तर आम्ही तिकडनं बस पकडली मनाली प्रायव्हेट बस स्टँडवरून आणि इथे पोचलो मॉर्निंग 5:30ला. त्यानंतर आम्ही थोडंफार फिरलो दिल्ली, पण आज 26 आणि त्यामुळे काहीच ओपन नव्हतं. सर्व रोड्स वगैरे सर्व ब्लॉक होते. तर आम्ही डायरेक्ट आता एअरपोर्टला आलो. तर हा आमचा मनालीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच तुम्ही लाईक, कमेंट आणि शेअर करून सांगा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. यप्स, दॅट्स इट. सो गुड बाय, टाटा, सी या. आणि ही आहे वर्षा. बाय बाय. बाय बाय.